प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करता तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव, आनंदी ठेव, सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर रोजचं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे. तर सगळ्यात विशेष म्हणजे पप्पांनी खायला पाहिजे म्हणून काय काय आमचे प्रयत्न सुरू असतात सांगते तुम्हाला. तर आता वेळ आहे संध्याकाळची. मला मेडिकलला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी आवरून जाव्या लागतात. तर काय झालं आहे ना की भाकरी वगैरे खाऊन पप्पांना आलेला आहे कंटाळा, किंवा रोज तेच तेच तर नाही, तुम्ही बघत आहात की रोज वेगवेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न असतो. तर रोज एक एक रेसिपी मला शोधून काढावी लागते अक्षरशः. तर आता मी पटकन फ्रेश आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेते. तर ते एक बरं आहे, आलं लसूण पेस्ट करून ठेवली ना की आठवडाभर अजिबात टेन्शन वाटत नाही. तर कोणतेही पदार्थ असताना मग बरं पडतं ते. तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. तर आज मस्त याच्यामध्ये ना मी कोथिंबीर घातलेली आहे, कारण मला हिरवं वाटण करायचं होतं. तर आज ताजं ताजं काय म्हणतात त्याला, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट वापरून पप्पांसाठी पुलाव बनवते. तर आजचा पुलाव थोडा वेगळा आहे, कारण एकतर पप्पांसाठी काही स्वयंपाक बनवायचा असेल ना तर तिखट, मसालेदार, चमचमीत यांचा खूप बॅलन्स करावा लागतो. तर ते पोट भरून खायला देखील पाहिजे, चवही लागायला पाहिजे आणि ते हेल्दी पण असायला पाहिजे, हा प्रयत्न असतो. तर कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये तेल घालते. ते तेल गरम होईल तर हा राईस सगळ्यांसाठीच होईल. सगळ्यांसाठी म्हणजे घरी जे जे असतात त्यांच्यासाठी. तर खूप बॅलन्स करून हे करावं लागतं. तर एक कांदा लांबट चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. इथे एका वाटीमध्ये तुम्हाला दिसते ते ब्रोकोली आहे. तर त्यांना रोज ब्रोकोली, पनीर आणि मशरूम्स वगैरे असतात. तर मशरूमची बिर्याणी बनवते, म्हणजे पुलाव बनवते, किंवा असं काहीतरी खिचडी भात वगैरे बनवते. पण आता त्यांना ते नको होतं. तर आज म्हटलं चला आगळीवेगळी काहीतरी रेसिपी ठरवूयात. तर तांदूळ घेतलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये कांदा घातला आहे. तर अगदी कमी वेळेमध्ये बनणारा साधा सोपा पण तितकाच चवीला भारी असा हा पुलाव बनतो. तर बरेच पदार्थ असे आहेत की जे पप्पा आधी अजिबात खात नव्हते, पण ते आता अगदी आवडीने खातात. म्हणजे पुलाव वगैरे इतका त्यांना नाही आवडायचा, पण आता खातात ते. तर तसंच जरा सॉफ्ट असं आणि छान असा करण्याचा प्रयत्न असतो, कारण एकच पुलाव असा म्हणजे तो सुका सुका झाला ना का तर खायची इच्छा होत नाही. तर खरंच पप्पांसाठी रोज नाश्त्याला काय बनवायचं, स्वयंपाकमध्ये काय बनवायचं, सकाळी काय, रात्री काय, दुपारी काय, तर हे खरंच इतकी तारेवरची कसरत असते ना, तर त्यापेक्षा ती 10 बाकीची कामं केलेली परवडतात. तर कधीतरी ते रिॲक्शन मी तुम्हाला म्हणजे शूट करून दाखवेन. तर मी जसं सांगितलं की व्हिडिओ मला एकटीलाच शूट करावे लागतं, दुसरं कोण नसतं, त्यामुळे तेवढं ते शक्य होत नाही. पण खरंच पप्पा नाश्त्यामध्ये काय बनवू, तर त्यांची रिॲक्शन वेगळी असते. जेवणामध्ये काय बनवू, त्यामुळे खूप विचार करावा लागतो, कारण ते कंटाळत खाल्ल्यानंतर पुन्हा त्रास होतो. तर नाश्त्यामध्ये बघायला गेलं तर इडली, सांबर, डोसा हे म्हटलं तर ठीक आहे, म्हणजे खातात. उसळपाव वगैरे किंवा मिसळ असेल तर. पण उपमा किंवा पोहे, शेवया असलं काय नको असतं त्यांना. पण रोज रोज तेच रिपीट पदार्थ किती करणार असं आहे. तिथे ब्रोकोली वाफवून घेतला होता, थोडा ठेवला होता शिल्लक, तो घेतलेला आहे. त्याचे तुकडे तुकडे करून घेतलेत. पनीरचे तुकडे करून घेतलेत. आणि इथं मटर आहे. तर हा फ्रोझन मटर आहे. तर बरं पडतं घरी सगळं असेल तर. तर स्वयंपाक करण्यापेक्षा तो काय करायचा यामुळेच खूप वेळ जातो खरं तर. तर रोज खरंच आधी इतका विचार करावा लागतो काय ते म्हणून म्हटलं ना, दिसतं तसं नसतं. आणि ज्याच्यावर ज्या गोष्टी घडत असतात ना त्यालाच त्या गोष्टी माहिती. तर हा कोणी सांगितलं ना हा मेनू आहे, हा करायचा आहे, तर करायला काय वाटत नाही. मग काय करायचं काय नाही अक्षरशः मग पप्पा स्पष्ट काही सांगतच नाही. मग तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणतात. आणि मूड स्विंग्स असतात ते सांभाळून घ्यावे लागतात. तर ही ताजी ताजी आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट तयार झालेली आहे. तरी खरंच कोणतं असं एकदम स्ट्रिक्ट पथ्य वगैरे नाही आहे पप्पांना. तसं जर असलं असतं तर मग किती टेन्शनची गोष्ट होती. तर देवाला खरंच खूप काळजी आहे आमची. तर लांबून बघताना खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या वाटतात, पण जे व्यक्ती स्वतः ती जगत असते, अनुभव घेत असते ना, त्यालाच ती गोष्ट माहिती असते. त्यामुळे ज्यांच्या घरी पेशंट्स असतील किंवा कोणाला तरी म्हणजे जबाबदाऱ्या अशा असतात ना, तर त्या व्यक्तीची खरंच मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्थिती खूप म्हणजे ढासळत जाते, असं मी स्वतः अनुभवलं आहे. तर त्या येशूच्या नावाला धन्यवाद की तो प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करतो. तरी मी या रेसिपीज वगैरे यासाठी दाखवते, कारण असे पेशंट वगैरे ज्यांच्या घरी आहेत की
रोज रोज काय करायचं, थोडं काहीतरी इनोव्हेटिव्ह वेगळं पण टेस्टी असं हे बनवू शकता तुम्ही. तर कांदा, टोमॅटो, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आणि हा थोडासा ना बिर्याणी मसाला होता, थोडासा टाकलेला आहे, कारण पप्पांना तिखट नाही चालत. मग हिरवी मिरची पण नाही टाकली, मग अगदीच फिक्कं फिक्कं ते खायला पण कंटाळा. तर वास इतका छान येत होता. तर थोडा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, ब्रोकोली, मटार आणि हे परतून घेणार आणि त्यामध्ये मग पनीर टाकणार. तर यापूर्वी मी कधीच पनीर पुलाव वगैरे कधीच नाही बनवला, हे फर्स्ट टाईम होतं. पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवते, पण असं ते पुलावमध्ये वगैरे पनीर कधी नाही ट्राय केलेलं. पण आज म्हटलं चला काहीतरी ट्राय करूया. तर पुलाव नसेल बनवायचा ना, तर ही अशा पद्धतीची फिक्की पण छान अशी भाजी छान होऊ शकते. तर मला बघून तेच वाटलं की यामध्ये थोडंसं नकळत पाणी घातलं तर छान असं काय म्हणतात त्याला, ग्रीन कुर्मा असा होऊ शकतो हा, हैदराबादीसारखा. तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर 1.5 पेला तांदळाला 3 पेले पाणी असं प्रमाण आहे. तर झटपट असा पटकन पुलाव बनवलेला आहे. तर फक्त स्वयंपाक इतपतच काम नसतं, बाकीच्या गोष्टी देखील मॅनेज करायच्या असतात. त्यात स्वच्छता करायला काढलेली आहे. तर हवं तितकं याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, पाणी तरी घातलेलं आहे आणि खरंच मस्त होतं पुलाव असा. तर ज्यांच्या घरी लहान मुलं वगैरे आहेत आणि किंवा असं पथ्य आहे, जास्त तिखट वगैरे चालत नाही, तर हा मस्त चमचमीत होतो पुलाव. तर इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे, त्याऐवजी मसाला नाही जरी घातला तरी चालतं. पण इथे मिरची पण वापरू शकत नव्हते आणि चटणी पण वापरता येत नव्हती, त्यामुळे थोडासा तो रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे. चला कुकरचं झाकण लावलं, 1-3 शिट्टी दिली की झटपट पुलाव तयार होतो. पोटाची सोय तरी झालेली आहे, आता स्वच्छता करायला पाहिजे. तर ओटा लगेच क्लीन केला ना, तर मग संध्याकाळी आल्यानंतर मला टेन्शन नाही. संध्याकाळ नाहीच म्हणा, रात्र. तर रात्री यायला खूप उशीर होतो आणि हे टायमिंग एक कधी बदलतंय असं झालं आहे, कारण यायला अक्षरशः 11:15, 11:30. त्यामुळे जरी मी दुपारी ठरवून गेले ना की रात्री येऊन करायचं आहे, तर इतक्या उशिरा काय आणि कधी करणार हा प्रश्न आहे. तर दुपारी जी ताटं वगैरे काढून ठेवली होती ती बाजूला करून घेते. तर झुरळाने इतका वैताग आणला आहे काय विचारायला नको. तर तिकडे मी चहासाठी पाणी ठेवलेलं आहे, इकडे पुलाव आणि दुपारचं देखील थोडं जेवण आहे. पीठ मळून बाजूला करून ठेवते, जेणेकरून मग मम्मीला नंतर गरम गरम चपाती. आणि आज पुलाव एक्स्ट्रा केला आहे, त्यामुळे तिला पण होईल तो. तर जिथल्या तिथं कामं झाली ना की टेन्शन वाटत नाही. हा कसं मागे करणारे कोण असेल आणि आपल्याला फक्त बाहेरचं काम बघायचं असेल तर काय टेन्शन वाटत नाही. पण येऊन जर आपल्यालाच करायचं असेल तर मग करून गेलेलं कधीही बेस्ट. तर ज्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, जॉब करतात, बिझनेस करतात, त्यांच्यासाठी खरंच हे जितकं दिसतं ना, खरंच तितकं सोपं अजिबात नाही आहे. आणि आता तरी माझं कसं होतं, कामाचं काहीच टेन्शन वाटत नाही. काम काही पहिल्यापासून सवय आहे आणि करते. म्हणजे जसं म्हणतात ना, माणूस पाण्यात पडले की पोहायला शिकतं, हातपाय तरी मारायला शिकतं स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी. तसंच आहे, अंगावर जबाबदाऱ्या पडल्या की करायला शिकतात. पण सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे पप्पांचे जे मूडमध्ये बदल होतात किंवा पटकन असं म्हणजे त्यांना खूप जपावं लागतं. तरी देवबापाने त्यांना खूप स्ट्रॉंग ठेवलेलं आहे. मी काही काही लोकांची परिस्थिती बघितलेली आहे, इतकी वाईट आहे काय खरंच, बघून इतकं वाईट वाटतं. तर बाकी कामं तरी सगळी झालेली आहेत, सगळं आवरलेलं आहे. आता जाणार आहे मेडिकलला. तर बघू सगळी कामं झालेली आहेत. जिथल्या तिथे कामं झाली ना, खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर डीप क्लिनिंग करायची आहे, तुम्ही बघितलेलं आहे. सकाळी 2 ट्रॉल्या रिकामी केलेल्या आहेत, कारण एकाच वेळी सगळं शक्य होत नाही. कारण मेडिकल बघून बाकीच्या गोष्टी बघून मग स्वच्छता करायची आहे. आणि एकदा हुरूप आला आणि एकदा इंटरेस्ट आला ना, असं थांबूच नाही असं वाटतं, एकसारखं काम करत राहावंच वाटतं. पण ते शक्य नाही आहे. पण असो, जे जसं रुटीन आहे त्यातनं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तर मस्त हे बघा, कॉटनचा हा शॉर्ट कुर्ती आहे ही, तर कम्फर्टेबल वाटतो खूप. आणि पुलाव झालेला आहे, तर आगळा वेगळा असा काहीतरी पप्पा म्हणजे पोटभर जेवू देत म्हणून खूप प्रयत्न सुरू असतात. अशा इतक्या काहीतरी मनाने रेसिपी शोधून काढते ना. तर आता प्रोटीन ची गरज असते, तर सकाळी गवारीची भाजी आणि मोड आलेल्या मटकीची आमटी बनवली होती. तर पप्पा असं टाइम टू टाइम जेवतो, पहिल्यापासूनच त्यांची सवय आहे, आधीमध्ये काय खात नाहीत. मग एकसारखं भाकरी भाकरी खाऊन त्यांना कंटाळा आलेला. मग त्या दिवशी पनीर टिक्का केलेला. मग आता म्हटलं काय करूयात, तर मस्त असा पुलाव केलेला आहे, हेल्दी म्हणजे सगळ्यांनाच येईल तो. त्यामुळे त्याच्यामध्ये मटर, ब्रोकोली, पनीर घालून केलेला आहे. तर बघूया पप्पांची रिॲक्शन
शूट करायला काय मी घरी नसेन, कारण मी मेडिकलला जाते. त्याच्यानंतर पप्पा 7 वाजता जेवतात, तेव्हा काय मी घरी नसते. तर पप्पांच्या प्रतिक्रिया तरी काय मला शूट करता येणार नाहीत. पण हे बघा, झटकीपट असा प्रोटीनयुक्त पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे. तर आजची रेसिपी विचार कसे वाटले, तर थोडंफार भावनेच्या आहारी बडबड होऊन जाते, तर यामध्ये काही बदल करू का, नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय.